ऑलराईट. तर दुपारचे वाजले ते आणि माझा मागा आहे गेटवे ऑफ इंडिया. मैं इंडिया गेट बोलने वाला था. अच्छा है. नहीं मेरे को पता है. बोल सकते हैं. आमची प्रिय मैत्रीण. नवीन वर्षासोबत नवीन घडामोडी पण येतात आणि त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. असंच काहीतरी झालं माझ्यासोबत मागच्या 10 दिवसात. अजिबात वेळ मिळाला नाही एडिटिंग करायला किंवा येऊन थोडंसं शूट करायला. जे काही केलं मी ते ट्रॅव्हलिंगमध्येच केलं आणि आत्ता जे मी बोलतो तुमच्याशी हा मला फर्स्ट डे मिळाला आहे जेव्हा मी शूट करू. होतं असं कधी कधी. ते कसं काय म्हणजे बरं आहे ना सगळं. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज वार आहे बुधवार, तारीख आहे 9 जानेवारी 2019 आणि सकाळचे वाजलेत एक्झॅक्टली 8:15. तर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझे अजून 3 व्हिडिओ पेंडिंग आहेत आणि प्लस असे 4 व्हिडिओ पेंडिंग झालेत एडिट करायचे. तर त्याचा मी प्रयत्न करतो फटाफट करू असं. ऑलराईट. तर आता ही स्टोरी आहे 25 डिसेंबर 2018ची, ज्यावेळी आम्हाला सुट्टी होती आणि मी माझ्या फ्रेंड्सबरोबर असं डिसाईड केलं की कुठंतरी जाऊन येऊया. सो ते कुठं हा मोठा प्रश्न असतो नेहमी, कारण ऑलमोस्ट सगळे प्लेसेस मी कवर केलेत मुंबईमधले तसे, पण काही गोष्टी उरलेल्या त्या मला वाटलं की कवर करायला हवेत आणि मे बी काही प्लेस निवडताना माझी चूक होते. ठीक आहे, बघू शकता तुम्ही जसा प्रवास आपला सुरू झाला. चलो बॅक इन 2018. बघा बेलापूर स्टेशनला तर आलो आहे आता मी. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे DST आहे की नाही. लेट्स गो. भरपूर दिवसांनी लोकलमध्ये बसलो आहे. रस्त्यावर मी लोकलचा माणूस नाही आहे, पण ठीक आहे कधी कधी करावं लागतं. I come and go like a rah rah rah. They don't want the to be going nah nah nah. I'm coming back with the money in the bag. The rubies in my lap, yeah, I'm running for the cash. I come and go like a rah rah rah. Putting in the work like I'm way behind. Still trapping on the low, lurking in the mode like I'm running from the bobo. एक्झॅक्टली दुपारचे 12 वाजलेत आणि CSTला पोचलो आणि नेक्स्ट डेस्टिनेशन मला डेस्टिनेशन म्हणताच येईल. ऑलराईट. नेक्स्ट डेस्टिनेशन आहे गेटवे ऑफ इंडिया. चलो. Remember when we did it for life, just noticing all these things got me trimming the knife. Always on some new thing like riding the bike. Let's do things in one sitting, but I don't feel like selling for the time being. When I was young, I used to dream about the palm trees. After the summer achievements, I got a long sleeve. Supposedly, think about it. In reality, मुंबईमध्ये फर्स्ट टाईम मी हा भाग बघितला आहे. काय फिलिंग येते आहे ॲक्च्युली. आत्ता इथं खूप थंडावा आहे. मला असं वाटलं नव्हतं दुपारी 12ला पण एवढ्या उन्हात एवढा थंडावा असेल, पण आहे. आणि इथं मूड काही असा आहे. think about it. In reality, you running out of options. Starting to see the coffin with the Bible preach. I'm way ahead on private beach. My hair bleached on the cover of a magazine. I got the flavor doing push-ups on the coca bean. Doing all the things you can't imagine what it might be. I come and go like a rah rah rah. They don't want it to be going nah nah nah. I'm coming back with the money in the bag. The rubies in my lap, yeah, I'm running with the cash. I'm coming go like a rah rah rah. Putting in a word like I'm way behind. Still trapping on the low, lurking in the mode like I'm running from the bobo. Yeah, we at the spot, they just running now. They don't see the bigger picture, we be cutting now. तर झालं आहे असं की मी इथं आलो आहे फर्स्ट टाईम. असं मी कधी फिरलो नव्हतो फोर्टच्या आजूबाजूला. तर मी एवढं सांगेन की कधी आला तुम्ही इथं तर फिरा, पायानी फिरा, थोडं चालत फिरा टॅक्सी आणि बस करण्यापेक्षा. ज्यांना एक्सप्लोअर करायला आवडते त्यांच्यासाठी बोलते. बाकी सी द ब्युटिफुल क्रिएशन. All I'm saying is the man that I'm becoming, he gon' take a new edition and it twisted like a plumbing now. Yeah, I'm out here watching all the phony ones. Yeah, and they be thinking about my own runs. Oh, how they gon' catch me when I'm all around. ऑलराईट. तर दुपारचे वाजले ते आणि माझा मागा आहे गेटवे ऑफ इंडिया. मैं इंडिया गेट बोलने वाला था. अच्छा है. नहीं मेरे को पता है. बोल सकते हैं. आमची प्रिय मैत्रीण.
तिचा आज मूड नाही आहे याचा व्हिडिओमध्ये, तर तिला आम्ही सोडतो बाहेर. लाईनमध्ये आहे, लाईन बघू शकता. पण तुला तर सवय आहे ना लाईनमध्ये लागायचं. एनिवेज आता ही लाईन त्या फेरीसाठी आहे, जी फेरी आम्हाला घेऊन जाईल एलिफंटाला. आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे एलिफंटा. ठीक आहे. I can see why I didn't call it out. ऑलराईट, तर आता मी आहे फेरीमध्ये आणि चाललो आहे एलिफंटा केव्जला. तिथं माझं आमची प्रिय मैत्रीण आणि त्यांची एक रूममेट आलेली आहे. आणि झालं आहे असं की तिथं थोडंसं मी डेंजरमध्ये कॅमेरा पकडला आहे. खाली समुद्र आहे, फेरी आहे आणि इथं भरपूर सारे पक्षी आहेत जे हावऱ्यासारखं कुरकुरे खात आहेत. माहोल तर एकदम मस्त आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आय गेस केव्हला जायला आणि अर्धा तास तरी लागेल. सो ती मैत्रीण बघू शकता. अच्छा तू देख क्या रही है? अरे यार ये कौवे, अरे ऊपर से कोई फेंक रहा है, वो मेरे मुंह पे फेंक रहा है. हाथ पे आके नहीं बैठेगा. हाथ पे हाथ के जाएगा. चुप. बताओ. एकदा तुम्ही तिकडं पोचलात तर एलिफंटापर्यंत जायला तुम्हाला 2 मार्ग आहेत. त्यातला एक आहे तो तिथं थांबून ट्रेननी जाणे. एक छोटीशी ट्रेन आहे ज्याचा ट्रॅक तुम्ही बघू शकता. आणि दुसरा म्हणजे जे आम्ही करतो आहे, चालत निवांत गप्पा मारत जाऊ शकता. तुमची मर्जी. जसं तुम्ही बघू शकता इथं एवढी शांती आहे, कोणी नाही आहे, संध्याकाळचा टाईम आहे, फक्त बॅकग्राऊंड म्युझिक आहे. नॉट ॲट ऑल एक्सपेक्टेड. हे दोन आमचे मेंबर आहे. आय मीन सिरियसली बहुतेक सकाळी लवकर यायला पाहिजे होतं. मेरे को समझ में ही नहीं आ रहा मैं क्या रिएक्ट करूँ. मुँह देख सकते हो आप इसका तो दिख ही नहीं रहा. बस हेडफोन का कैसे पहना, इसका गॉगल दिखाओ एक. एनिवेज आमचा तर येऊन इथं मूड ऑफ झाला आहे. आम्ही परत चाललो आहे चर्चगेटला आणि तिथून मे बी मरीन ड्राईव्ह, आय डोंट नो, तुम्हाला ते कळेल है ना. हेडफोन कैसा लगा यहाँ आके? झूठा रिएक्शन, सच्चा रिएक्शन, उससे भी सबसे सच्चा रिएक्शन. चलो
आता हे नाही दिसत. ये क्या है? अटक जाएगा हा. इट्स ओके. कोणता पण प्लेस निवडायच्या आधी मी हाच विचार करतो की तिकडे जाऊन थोडीशी शांतता मिळेल. पण कधी कधी मी चुकतो. शहरापासून दूर जायचं असतं पण इकडं तर अख्खं शहर आलेलं होतं असं कधी कधी. एनिवेज जागा कोणती पण असो आपण त्याचा रिस्पेक्ट करतो. सो निघायच्या आधी हे काही सीन्स बघून घ्या. तर इथं मूड काही असा होता. Why always me? Ooh, like I'm Balotelli. Ooh, why always me? Ooh, like I'm Balotelli. Telly, yeah. Why always me? Ooh, like I'm Balotelli. Ooh, why don't you see? Ooh, tryna call you Telly. Yeah. People act like they know me, but you don't really know me. I've been out here on my own. I've been grinding all alone. Yeah, get up at 9. We can pour out the wine. I got cash on my mind. Yeah, I don't really mind, and I don't have the time. Every day I go out, every day a new route that you know nothing about. Nah, why always me? Ooh, like I'm Balotelli. Ooh, why always me? Ooh, like I'm Balotelli. Telly, yeah. Why always me? Steady on my grind, I've been keeping me on leash. Why nobody see that I'm like Balotelli? Tryna get up on myself and तर मंडळी वाजलेत रात्रीचे 9:30 आणि ह्याच्यावर खूपच प्रकाश पडला आहे. एनिवेज तर आत्ता चाललो आहे आम्ही काहीतरी खायला, कारण कसा मूड होता तुम्ही बघितला आहे. पण ठीक आहे, इथं थोडं येऊन थोडंसं सुकून मिळालं मरीन ड्राईव्हला. आय होप तुला पण मिळालं. पीस मिळालेत आणि भरपूर पीस पण बघायला मिळाले. एनिवेज क्रिसमस नाईट एंड्स ओव्हर हिअर. तर भेटू पुन्हा, आता थोडं खाऊन जाणार. झालं बघून. मी एक्सपेक्टेशन्स भरपूर काही ठेवून गेलेलो की एकदम शांतता असेल, थोडेच लोक असतील आणि स्ट्रक्चर खूप भारी असेल. पण सगळ्यातच डिसअपॉइंटमेंट मिळालं मला. बट इट्स ओके. होतं असं कधी कधी. जसं तुम्ही बघितलं तिथं इतकी सारी गर्दी होती, एवढं कमर्शियल करून ठेवलं आहे की तुम्हाला असं वाटतच नाही की तुम्ही कुठल्या तरी एका नेचरच्या साईडला गेला, म्हणजे एका निसर्गात आहे असं वाटतच नाही. इतकी दुकानं, इतकी सगळं. आय डोंट नो, ठीक आहे लोकांना पैसा कमवायचा आहे, पण जाऊ दे, मी काही कमेंटच करत नाही. एनिवेज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही अजून इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळणार नाहीत. तुम्ही तिकडे जाऊन माझे फोटो आणि माझं काम पण बघू शकता. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. पुढचे 3 व्हिडिओ पेंडिंग आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि ते तिन्ही एकदम धमाल आहेत. ह्या विकेंडला पण मी चाललो आहे, पण मी प्रयत्न करेन की मी फटाफट हे बाकीचे व्हिडिओ संपवू. तर पण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माहिती आहे ना, नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. why always me? Ooh, like I'm Balotelli. Ooh, why always me?